तुमच्या आधी मी खासदार झाले म्हणूनच फक्त सुचवते की दिल्लीला ह्या लोकांनी तुम्हाला पाठवले, यांची अपेक्षा आहे की तुम्ही दिल्लीला जावं, पियुष गोयलांना त्यांच्या कांद्याच्या प्रश्नासाठी भेटावं, अश्विनी वैष्णवांना त्यांच्या रेल्वेच्या मंत्र्यांसाठी भेटावं. त्याच्यामुळे 15 दिवस तुम्ही दिंडोरीत नाही राहिला आणि थोडीशी कुरकुर झाली तरी काही हरकत नाही. ही टीम आहे ना, या टीमनी ती गॅप भरायची असते. त्याच्यामुळे खासदाराची माझी सगळ्या व्यासपीठावरली सहकारी आणि पदाधिकाऱ्यांची विनंती राहील की पार्लमेंटमध्ये चालू असताना आमची तरी पक्ष म्हणून अपेक्षा आहे की आपल्या खासदारांनी फुल टाइम तिकडे पार्लमेंटमध्ये असला पाहिजे. याचं कारण असं की तुम्ही त्यांना पार्लमेंटमध्ये जाण्यासाठी निवडून दिलेलं आहे. दिल्लीमध्ये तिथे बसून आपले दिल्लीमधले प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे की खासदार दिसला नाही की लोकांना कुठे गेला कुठे गेला. तो कुठे नाही, तो फक्त संसद भवनमध्येच गेला आहे जिथे तुम्हीच पाठवलाय त्याला. त्याच्यामुळे बगरे सर, तुम्ही मनाला अजिबात लावून घेऊ नका. हळूहळू लोकांना सवय होईल. 5 वर्षाची 10 ची 15 कशी होतील तुम्हाला कळणार नाही. मग तुमच्यानंतर ज्युनियर येईल तेव्हा तुम्ही सांगाल माझ्यासारखं भाषण. कारण खरंच त्यांची प्रामाणिकता. मगाशीच कोणरी मामा तुम्ही म्हणाला की लाडकी योजना ही फसवी आहे. त्याच्यावर मी सविस्तर तुमच्यापाशी बोलणार आहे. कारण का, जर कष्ट करणाऱ्यांना महाराष्ट्र सरकार पैसे देत असेल तर त्याचं मी मनापासून स्वागत करते. आता तुम्ही म्हणाला अरे आपण विरोधात पोलीस स्कीमच्या बाजूने कसं बोलताय. माझं सगळं भाषण ऐकून घ्या, मग तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या. एकतर 1500 रुपये आमच्या महिलांना देत आहेत, ते हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणाले निवडून आलो तर 3000 देईन, निवडून आलो तर 3000 देईन. मग आता का नाही 3000 देत? तुम्ही विचार करून सांगा. जर भावाला द्यायचंच आहे तर मग 2 महिन्याची वाट कशाला बघता? आताच 3000 सुरू करा. ते आपण पैसे वाढवू म्हणले म्हणून ते पैसे वाढवायचं बोलले. त्यांच्या मनात नव्हतं, असतं तर सही केली असतं. आणि दुर्दैव आहे की आपलं सरकार असताना, म्हणजे या सरकारचं दुर्दैव आहे, आपण संजय गांधी निराधार योजना सुरू केली, त्याचा कधी गाजावाजा केला? त्याच्यासाठी 200 कोटी रुपयाची जाहिरातबाजी केली. 200 कोटी रुपये जर कांद्या उत्पादकाला दिलं असताना तर आता घरी जाऊन मतदान केलं असतं तुम्ही त्यांच्यासाठी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये महिन्याला मिळणार. बहीण भावाच्या नात्यामध्ये एक तर पैसे येत. बहीण भावाच्या नात्यामध्ये प्रेम आणणारं पहिलंच राज्य म्हणजे महाराष्ट्र, ज्याला 1500 रुपयाची सुविधा मिळते. आणि मतदान करून निवडून आलो तर डबल करू. दुसरे 2 मोठे वीर असं म्हणतात, मत नाही दिली तर पैसे परत दिले. हे यांचं प्रेम. कधीतरी बहिणीला विचारत बघा, या प्रेम हवं का तुमचे 1500 रुपये हवं? एखाद्या भावाने विचारलं असताना ती म्हणली असती 1500 रुपये काय, तुझे 3000 तुझ्याकडे राव बाबा, माझ्याशी प्रेमाने वाग, माहेरी आले की 2 शब्द प्रेमाने बोल, बाकी काही नको, तुझं भलं होऊ दे, रोज तुझ्याकडे प्रार्थना कर. बघा, व्यवसाय आणि प्रेम आणि नाती, नात्यात पैसे नसतात आणि व्यवहारात प्रेम नसतं. व्यवहारात प्रेम करत बसला तर निघालं दिवाळं, आणि नात्यात व्यवहार आणला तर ते नातं टिकत नाही. त्याच्यामुळे कोंडाजी मामा हे यांचं नातं टिकणारच नाही आहे, कारण का ते प्रेमाचं नाहीच आहे, ते फक्त मतांचं आहे. आणि मी तुम्हाला शब्द देते, भाषण रेकॉर्ड करून ठेवा, ऑक्टोबरमध्ये त्यांची सत्ता काही येत नाही. आणि त्यांची सत्ता आली नाही एक तर कोणीही तुमचे 1500 रुपये काढून घेऊ शकत नाही. आता ते असं म्हणतात 10-20 हजार रुपये देणार आहेत वाटतं, 10 का 20 हजार रुपये प्रत्येकी देणार आहेत मतदानाच्या आधी. सगळे पैसे घ्या,
संगीताताई तुम्हाला पण उद्देशून सांगते, तुमच्या सगळ्या महिलांना सांगा पैसे घ्या, पटकन बँकेतून काढा, कारण का ह्यांचा काय भरोसा नाही. अशा धमक्या आत्ताच देत आहेत. हा, दाजीकडून वसून. कोंडाजी मामा, तुम्ही बघितलं आमच्या महिला किती हुशार आहेत, किती हुशार आहेत. मी तुम्हाला आज मी सांगते ना, मी दौरा करते जेव्हापासून यांचं सुरू झालंय, काय काय महिला बोलतात हो. एक तर मी म्हणते 5, 10, 20 जे पैसे येतील दिवाळीच्या आधी काढून घ्या, यांचा काय भरोसा नाही. एक तर पत्रकारांना ऐकताय का आमच्या महिला काय म्हणतात. आणि हे इतकी कोंडाजी मामा, ही भावना ह्या बोलतायत ना, ही मी रोज ऐकते, रोज. मी आज सकाळी धुळ्याला होते. धुळ्याला आमची एक आशा भगिनी उठली आणि ती मला म्हणाली, मला 1500 रुपये नको. मी म्हणलं, का तुला 1500 रुपये नको, मिळतात तर घे ना बाई. ती म्हणली, मला 1500 रुपये नको, माझ्या कष्टाचे. मगाशी त्या आशा भगिनी आल्या होत्या ना, त्या म्हणल्या की माझे कष्टाचे 5000 रुपये दे बास मला, बाकी मला तुझ्याकडून काही नको. एवढंच नाही, त्याच्यावरती भगिनी हेही म्हणाली की जेव्हा आशा भगिनी सरकारकडे गेल्या होत्या तेव्हा सरकार त्यांना म्हणालं होतं की काय कुठून पैसे तुम्हाला देऊ वगैरे वगैरे, बरंच काय काय उलटसुलट तुम्हाला बोलले होते. आता मला इतिहासात नाही जायचं, पण लोकसभेला इलेक्शनच्या आधी कुणाला बहीण नाही आठवली, इलेक्शनच्या रिझल्ट नंतरच लोकसभेच्या बहिणी यांना आठवायला लागल्या. एक तर, आणि एक नाही दोन दोन, ओठात पोटातलं ओठात येतच शेवटी. काय म्हणाले, एक म्हणलं असताना तरी मी विश्वास ठेवला, तर 2-2 आमदार भारतीय जनता पक्षाचे म्हणतात की जर मतदान केलं नाही तर तुमचे पैसे आम्ही परत घेऊ. हे मी म्हणत नाही, भारतीय जनता पक्षाचे 2-2 आमदार म्हणतात. मला त्यांना सांगायचं आहे की सत्ता तर तुमची येणारच नाही आहे, त्याच्यामुळे हे मुंगेरी लाल के हसीन सपने विसरून जा. एक तर, आणि ह्या राज्यामधल्या एकाही महिलेचा हक्क, एकाही महिलेचा हक्क तुम्ही परत घेऊन तर बघा, मग बघू आम्ही काय करायचं तुमचं. तिनं ताई नुसती हक्काची नाही, हे सरकार तुमच्या हक्काचं येणार आहे. आणि पहिला निर्णय हा सरकार घेणार आहे की तुमच्या कांदा, सोयाबीन, कपास आणि दुधाला चांगला भाव द्यायचं काम हे सरकार करणार आहे. हे भाषणासाठी नाहीये फक्त. आणि तुमच्या मतदानाचा आणि याचा काही संबंध नाही. तू मत दिलं तर तुझ्या सोयाबीनला पैसे देईन, तू नाही दिलं तर तुला कट. असलं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही, कधी करणारही नाही. हे दुर्दैव आहे की प्रत्येक गोष्ट या सरकारने ना पैशाची जोडली. कालच एक महिला जळगावला मला भेटली कार्यक्रमात, टीव्हीवर दाखवलं, पण तिने माझं भाषणच थांबवलं. बास थांबा जरा, मला बोलायचं. म्हटलं काय झालं, माझं चुकलं का काय भाषणामध्ये? ते म्हणले नाही, असं करा, ते 1,500 रुपये मला नको. कोंडाजी मामा बघा आमच्या महिला कशा आहेत. म्हणलं का नको, पैसे घे ना बाई, फुकट मिळत आहेत. ती म्हणलं नको. ती म्हणली माझ्या सोयाबीनला 10,000 रुपये आणि कपाशीला 12,000 रुपये द्या, तुमचे 1,500 आम्हाला नको. ही या महिलेची मागणी. किती स्वाभिमानी लोक आहेत बघा. आता बगरे सर, तुम्ही म्हणाला की कुठलाही पैसा खर्च न करता मी निवडून आले. हेच तर या सरकारला कळत नाही. ते खोके घेऊन सरकार बनवलं म्हणून त्यांना वाटतं सगळीच आपल्यासारखी आहेत. हा देश आणि हे राज्य हा खोक्यांच्या लोकांनी नाही बनलेला आहे, तो प्रामाणिक कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचाच हा देश आहे. त्याच्यामुळे नाही तर मी आणि बगरे सर निवडून आलोच नसतो. बगरे सर तर कांदा आणि सरकारच्या मागे धावून धावून, म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटलं की भारत सरकारने कांद्याचा विचारच कसा नाही केला.
माझी तर 1 वर्ष पियुष गोयल बरोबर लढाई चालली होती, 1 वर्ष. आणि ती सगळी ट्विटरवर पण आहे. म्हणजे असं काही नाही की मी उगाच तुम्हाला काहीतरी सांगते. लोकसभेच्या 1 वर्ष आधी मी पियुष गोयलांना सांगितलं होतं की कांद्याबद्दल जातीने लक्ष घाला, नाही तर प्रचंड अडचण होणार आहे. पियुष गोयल म्हणले काय 3 जिल्ह्यांसाठी काय, राज्यात काय, देशात काय करू मी. म्हणलं 3 जिल्ह्यांचा प्रश्नच नाही आहे, हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे, तुम्ही तो लाईटली घेऊ नका. म्हटलं काय नाही होत, काय नाही होत, असं झालं तसं झालं. पियुष गोयल यांना भेटलेले, तुम्हाला माहिती आहे त्यांचं कसं विचारपूस असते. ठीक आहे, आता ते बघितलं, नाशिककरांनी त्यांच्या सगळ्या सीट पाडल्या. याचं फक्त कारण असंवेदनशील सरकार. आणि कांद्याला ज्या पद्धतीने, म्हणजे मला हा शब्द आवडत नाही वापरायला, पण उर्मटपणा जो दाखवला नाही या सरकारने, याला या साध्या माणसाने दाखवलेलं आहे की काय ताकद एका साध्या माणसाची असते. अहो माझंच इलेक्शन बघा ना, माझ्याच इलेक्शनमध्ये ईस्ट इंडिया कंपनी माझ्या विरोधात होती. माहिती आहे ना, ब्रिटिश आले होते कसे, तशी ब्रिटिश कंपनी माझ्याकडे आली होती बारामतीला. सगळी माझ्या विरोधात होती. आमदार सगळे विरोधात, 2 काँग्रेसचे सोडून. खासदार 1 गेले होते, 1-2 राहिले होते. दूध संघ विरोधात, साखर कारखाना विरोधात, सोसायटी विरोधात, ग्रामपंचायत विरोधात, जिल्हा परिषद विरोधात, पंचायत, सगळी सगळी सगळी. एक सत्तेमधली एकही जागा आपल्या बाजूने नव्हती. आणि मी आणि अमोलदादा एकामेकाला फोन करून विचारायचो, कसं व्हायचं रे आपलं. काय आता जे होईल ते होईल, भगवान भरोसे. ते भगवान भरोसे. आमचा सत्तेवरच्या लोकांवर आणि नेत्यांवर इतका विश्वास होता की त्या दिवशी माझ्या ध्यानात आलं की सत्ता, पैसा आणि नेते ह्यांच्यामुळे आपण इलेक्शन जिंकत नाही, आपण इलेक्शन मायबाप जनतेमुळे जिंकतो ह्याची जाणीव आली. ही ताकद नेत्यांची नाही आहे, ही ताकद तुमची आहे. तुमच्या एका मतामुळे काय क्रांती तुम्ही दाखवू शकता, हे बगरे सर याचं जिवंत उदाहरण आहे. और जायंट किलर आहे, साधा सुद्धा नाही, केंद्राच्या मंत्र्याला हरवून निवडून आलेले. त्यांना विचारा, दिल्लीत जो भेटतो तो म्हणतो अच्छा जायंट किलर. आणि आपली सगळीच जायंट किलर आहेत. बीडवाला जायंट किलर, हे जायंट किलर. बाळ्या मामा पण केंद्राला मंत्रीला हरून आलंय, जायंट किलर. सगळे. निलेश लंके पण सुपर जायंट किलर. निलेश लंके तर काय काय करायचे. मी तर प्रचाराला गेले होते ना, असे हातात धरायचे, पैसे, हे बघा पैसे. म्हणलं निलेश काय करताय, पैसे नका ना दाखवू, काय करताय. ते म्हणले नाही ताई पैसे. आणि मी मोठ्याने मी आलो, थोडं काय नाही पैसे पैसे. म्हणलं आता काय करू, मी गप्प बसते. म्हणलं जाऊ दे, काय करायचं ते करू दे. पैसे दाखवतोय बाबा. कशाचे पैसे दाखवतोय. म्हणे समोरच्यांनी वाटलेले पैसे त्या माणसांनी घेतले आणि निलेश लंकेंना येऊन दिले. नावासकट सांगत होती. काय डेंजर. म्हणलं काय केलं पैसे. ते म्हणले काय पैसे घ्या पक्षाला आणि सगळे मिळून खर्च करू. मी तुम्हाला सांगते, निलेश लंके फक्त आणि फक्त सर्वसामान्य मायबाप जनतेच्या प्रेमावर बगरे सरांसारखा निवडून आला. आणि तशीच कथा बीडला काही वेगळं झालं नाही. बीडला सांगितलं होतं हो ना, त्याची काय काय उलट सुलट त्याच्याबद्दल बोलले, ते काही बोलला नाही, निवडून आला. अमोलदादा, अमोल कोल्हेंचं पण तसंच. सगळे 5च्या 5 आमदार सगळे विरोधात. 6 पैकी 5 आमदार अमोलदादाच्या विरोधात, जे आपले विचाराचे होते, सगळी विरोधात. रोज अमोलदादा हे करतो ते करतो ते करतो. किती मतांनी निवडून आला माहिती आहे का. 1,60,000 मतांनी अमोलदादा निवडून. कशामुळे. फक्त निष्ठा. सत्तेसाठी आम्ही गेलो. अमोलदादा म्हणला सत्तेसाठी आम्ही जाणार नाही, आम्ही स्वाभिमानासाठी जाणार. जो स्वाभिमान देईल त्याच्याबरोबर मान सन्मानी राहू, झोपडीत राहू, पण स्वाभिमानाने जगू नको. तुमचा महल जिथे आम्हाला मुजरा करावा लागतो, काय करायचं आहे तो महल जर रोज मुजरा करायला लागत असेल. पण स्वाभिमानी मराठी माणसं होतो. काय लागतं आपल्याला मला सांगा, आयुष्यात काय लागतं. मी तर फुल टाइम रामकृष्ण हरिवाली आहे. फक्त कधी कधी खाते म्हणून माळ घालत नाही, अजून ते सुटत नाही म्हणून माळ घातली नाहीये. कारण का मोह कधीतरी आवरत नाही. कधी उस्मानाबादला वगैरे गेलं की असं वाटतं नको एखादं वर्ष अजून. पण खरंच आहे, रामकृष्ण हरी
ही आपली सगळी संतांची परंपरा जी आहे, या संतांच्या परंपरेत काय माणसाला लागतं मला सांग. खाली हात आएंगे और खाली हात जाएंगे. काय गठुडं घेऊन जाणार आहे मला सांगा. आणि कसे वागले हे मागच्या वर्षी. मागच्या वर्षी हाच तो काळ होता, न पक्ष होता न चिन्ह होता. आठवत आहे का? मी आणि अमोलदादा म्हणायचं आता कुठल्या पक्षावर चिन्हावर लढायचं. अमोलदादा बघू जे देतील ते, कोणाला कप बशी मिळेल, कोणाला कपाट मिळेल, कोणाला काय मिळेल, जे मिळेल त्याच्यावर लढू. आम्हाला वाटलंच नव्हतं आम्हाला काय मिळेल. पक्ष नेला, चिन्ह नेलं, कोर्टात केसेस पण सुरू झाल्या. आता सगळे प्रेमाने बोलायला लागले. एकीकडे प्रेमाने बोलतात पण दुसरीकडून कोर्टातली केस काय मागे घेतली नाही. त्याच्यामुळे गोडगोड सगळं चाललंय. पण वगैरे सर सुप्रीम कोर्टात जावं लागणार आहे अजून. त्यामुळे मला गंमत वाटते जेव्हा पत्रकार पण मला प्रेमाने विचारतात प्रेमाबद्दल. प्रेम तर तुमच्याचकडून ऐकते मी, पण कोर्टाची केस नाही परत घेतली हो, नाही का? थोडा कुछ कोर्टाची केस पहिली परत घ्यायला पाहिजे ना, नाही का? जेव्हा मला तुमच्याशी जुळवून घ्यायचं असेल तर पहिलं मी काय करीन, पहिली कोर्टाची केस परत घे की मला लढायचं नाही, जे काय झालं गंगेला व्हायला. प्रेमाने तर बोलूया एकामेकाशी, पण कोर्टात त्यांनी तर काही प्रेस केली नाही आणि मी तर घेणारच नाही, विषयच नाही. कारण का माझी लढाई ही तत्वाची लढाई आहे. तुम्ही पक्ष मागितला असता, चिन्ह मागितलं असतं, सगळं मागितलं असतं, तुमचंच होतं हो. मला काय हवं होतं? एक लोकसभेचं तिकीट सोडून काय मागितलं होतं मी पक्षाकडे? कुणाकडेच काय मागितलं होतं? मला एक लोकसभेचं तिकीट. बगरे सरांनी माझं पार्लमेंटमधलं काम करे. माझं आयुष्य ती पार्लमेंटची बिल्डिंग. माझा सगळा वेळ यांनी निवडून आल्यावर सर माझ्यासारखीच फुल टाइम बसतात तिकडे. नाती जोडवायची, लोकांशी बोलायचं, मंत्र्यांशी बोलायचं, आपल्या राज्यासाठी जे काय करून घेता येईल तेवढं करायचं. ओळखी करून घ्यायच्या. कशाला ओळखी? आता तुम्ही म्हणणार ओळखी करून काय होणार आहे? समजा आपले नाशिक दिंडोरीचे लोक कुठे पंजाबला गेले, अडकले, कुणाला फोन करणार आहे? तिथल्या खासदाराला फोन केला की लगेच मदत होते, बरोबर की नाही? त्यामुळे तिथे केवढं मोठं जग आहे तुम्ही बघा. देशातले लोक बघायला मिळतात, भेटायला मिळतात, नवीन शिकायला मिळतं. एखाद्याच्या मतदारसंघात चांगलं काहीतरी चाललं असेल त्याचं अनुकरण आपण करू शकतो ना आपल्या मतदारसंघात. जे पार्लमेंटमध्ये जाणं म्हणजे नुसतं भाषण करणं नाही आहे, तिथे खूप शिकायला मिळतं. आणि म्हणून मी फक्त एक तिकीट मागत होते, बाकी काय मागत होते त्यांच्याकडे? पक्ष चिन्ह सगळं त्यांचंच होतं. पण ज्या पद्धतीने ते घेऊन गेले, अदृश्य शक्तीने ठरवलंच होतं आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. पण त्यांना पवार साहेबच कळले नाहीत, हेच तर दुर्दैव आहे. मी तर पवार साहेबांना नेहमी गमतीने सांगते की पवार साहेब गाडी जेव्हा स्टेडी चालते ना तेव्हा पवार साहेबांना काय काय होत असतं. मला म्हणतात हे होतं, ते होतं, ते होतं, थकल्यासारखं होतं. अच्छा, तुम्हाला कसं काय थकल्यासारखं होतं? कारण का सगळं चांगलं चाललंय. संघर्ष आला की त्यांचा खोकला जातो, ब्लड प्रेशर जातं, सगळं जातं आणि ते उठून तरा चालायला लागतात. म्हणलं अरे काल तर म्हणत होता थकलं. नाही आता नाही मी थकलो. म्हणलं का? कांद्याचा भाव पडला की निघाले. पण खरंच आहे की ते मला उद्धव ठाकरे नेहमी चिडवतात की तुम्ही घरात पवार साहेबांची फार वाईट वागता. म्हणलं उद्धवजी असं काय माझी बदनामी करताय? ते म्हणले साहेब घराच्या बाहेर नेहमी जास्ती सुखी दिसतात, याचा अर्थ तुम्ही घरात फार त्रास देता त्यांना. पण हे खरं आहे, ते तुमच्यात असले ना. ते आज 84 वर्षाचे आहेत, याचा कारण तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आहेत. म्हणूनच ते आजपर्यंत त्यांचा श्वास, त्यांचं आयुष्य हे तुम्ही सगळे आहात. तुम्ही त्यांचं टॉनिक आहात, गोळी आहात, अन्न आहात, सगळंच आहात. कारण ज्या संघर्षातून आम्ही गेलो, मागच्या वर्षीचा संघर्ष सोपा नव्हता हो. याचं कारण त्याच्यात आमची मनही होती, त्याच्यात अश्रू होते, मन होतं, भावना होत्या. पण शेवटी त्या अदृश्य शक्तीने भावना, अश्रू कशालाच हात दिली नाही. फक्त सत्ता, सत्ता आणि सत्ता एवढंच त्यांना दिसत होतं. आणि देवेंद्रजी काय म्हणतात, अभिमानाने सांगतात की आम्ही 2 पक्ष फोडून आलो. ही काय कौतुकाची गोष्ट आहे? कॉपी करून पास झालो म्हणण्यासारखं आहे. तुम्हाला असलं पोरग पाहिजे जे कॉपी करून पास होतंय? हे तसलंच पोरग आहे. 2 पक्ष फोडून मी आलो. काय कौतुक! आणि पक्ष कुणाच्या जीवावर फोडले? काय प्रेमानी नाही फोडले ना विचारांनी फोडले, आईसनी फोडले. आईस म्हणजे काय? ईडी. बघा 5 वर्षापूर्वी ईडी माहिती होती का? आता लहान लहान पोरं गेली, बायका पण आम्हाला म्हणतात ईडी ईडी. ईडी नसती तर पक्षाची ही परिस्थिती झाली असती का? आणि मला तर एक भारतीय जनता पक्षाचे मी जाहीर आभार एका विषयासाठी मानते बाई.
की पक्षाला भ्रष्टाचारातून मुक्त केल्याबद्दल मनपूर्वक आभार. आपल्याला आठवत असेल माननीय मोदीजी आले होते. देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्याचं नाव पद सगळ्याचा सन्मान केला पाहिजे. आणि आपल्याला ना इंग्रजीमध्ये नॅशनल आणि मोदीजी एकदा आले होते महाराष्ट्रात तेव्हा अमित शहाजी म्हणले होते की ती एनसीपी नाही आहे, ती नॅचरली करप्ट पार्टी आहे, म्हणजे हे भ्रष्टाचारीच आहे. मला अतिशय विनम्रपणे आज भारतीय जनता पक्षाला विचारायचं आहे की आज तुम्ही सत्तेमध्ये नॅचरली करप्ट पार्टी बरोबर आहात, भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही केले आमच्यावर, पुढे त्याचं काय झालं? अतिशय विनम्रपणे मी विचार. आज आमच्या विरोधात त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही. आज देवेंद्रजींनी काय आरोप केला की लाडकी बहीण योजना फेल होण्यासाठी आम्ही खोटे फॉर्म भरतोय. आम्ही खोटे. आता या राज्याच्या जर माणसांनी गृहमंत्र्यांनी जर आम्ही चुकीचं करतोय असं म्हणायचं असेल तर इन्क्वायरी लावावी देवेंद्रजींनी इन्क्वायरी लावावी. आमचं काही म्हणणं नाही, कारण का आम्हाला माहिती आहे आम्ही खोटं केलंच नाही, कधी करणारच नाही. आम्ही रामकृष्ण हरीवाले. मला एक सांगा, देवेंद्रजी एवढं बोलतात, कधी कांद्याच्या भावावर बोलले का हो? इतक्या वेळा सगळे नेते आपल्याकडे येतात, कांद्यावर कोणीतरी बोलतं का? मध्ये काहीतरी वाचनात आलं की कोणीतरी आलं होतं आणि कांद्याला भाव मिळाला नाही म्हणून माफी मागून गेलं. ठीक आहे, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, पण त्यांनी आपला प्रश्न सुटत नाही. तुम्ही कांद्याला भाव देताय का? तुम्ही कांदा, सोयाबीन, कपास आणि दुधावाला जर भाव देत असाल तर कुछ बात आहे. नाहीतर उगीच आपलं 200 कोटी रुपये, तुम्ही विचार करा, कांद्याला आत्ता 200 कोटी रुपयाच्या फक्त जाहिराती केल्या त्या सरकारने. जर 200 कोटी रुपये कांद्या उत्पादकाला दिले असते तर आज कुठे असतो आपण सांगा. पण नाही, त्यांनी दिले. आपल्या सरकारने कधी जाहिरातीच केल्या नाही आणि करणारी नाही. आपली सत्ता आल्यानंतर सरकारने जाहिरातीवर पैसे घालू नये या मताची मी आहे. ते सगळे पैसे शेतकऱ्याला द्या, ह्याच्यासाठी तो निधी. आणि गोंडाजी मामा, तुम्ही 1500 रुपये मगासपासून म्हणत होता. 1500 रुपये काय खिशातून देत नाही सरकार. तुम्ही टॅक्स भरता, त्या टॅक्समधून ते येतात, ते एका खिशातून दुसऱ्या खिशात. आणखीन एक शब्द मी तुम्हाला देते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचा जेव्हा सरकार येईल, पहिला निर्णय आपला सरकार घेईल की सगळ्या ज्या शेतीच्या वस्तू आहेत ना, सगळ्या शेतीच्या वस्तूंवरचा जीएसटी हा शून्यावर आणण्याचा निर्णय आपण. शून्य. काय चिठ्ठी आली बाबा? काय लिहिलंय? द्राक्ष बांगलादेश बॉर्डर 104 द्राक्षाची ना, मोदींच्या सभेत कांद्यावर बोललेला प्रश्न विचारला की राजा. ठीक आहे, मला एक सांगा की आता आपण बांगलादेशमध्ये घटना झाली, प्रचंड वेदना देणारी आहे. बांगलादेशमध्ये प्रॉब्लेम, श्रीलंकेमध्ये प्रॉब्लेम, पाकिस्तानमध्ये प्रॉब्लेम, नेपाळमध्ये प्रॉब्लेम. भारत देश इथे सगळीकडून आपण गुरफटले गेलो. आणि मी इथे का हे बोलते, कारण का कांद्याचा सगळीकडे आपले कांदा जातात. पाकिस्तान हे राज्य, हे देश आपल्याला लागू नये. सगळ्यात मला वाईट काय वाटतं, पाकिस्तानबद्दल वाह्यादासारखं सारखं हे सरकार बोलतं, पण पाकिस्तानचा कांदा यांना चालतो, पण नाशिकचा आणि महाराष्ट्रातला कांदा या सरकारला चालतो. काय हरकत होती आपल्या कांद्याला परदेशात पाठवण्याला? नाही पाठवला त्यांनी. थोडा लिमिट मधला पाठवलात गुजरातचा, पण महाराष्ट्रावर त्यांचा काय रोष आहे मला माहिती. आणि कोंडाजी मामा, मगाशी तुम्ही म्हणला 1500 रुपये, मगाशी एक महिला मला म्हणाली एवढ्याच्या गोळीवर पण आता जीएसटी द्यावा लागतो. आता जीएसटी बद्दल एक मी तुम्हाला सांगते, महाराष्ट्र सरकार जीएसटी काउन्सिल असतं. जीएसटीची थोडीशी माहिती तुम्हाला देते. जीएसटी स्थापना ह्याच्यासाठी केली की 1 नेशन 1 टॅक्स, म्हणजे संपूर्ण देशात एकच टॅक्स सगळ्याला असेल, हे या सरकारने केलं नाही. आणि जीएसटी जर कमी जास्त करायचा असेल तर तो अधिकार कुणालाच नाही आहे. देशामध्ये एक जीएसटीची काउन्सिल आहे, त्या काउन्सिलमध्ये प्रत्येक देशाचा अर्थमंत्री फक्त जातो, बाकी कुणालाही जायची परवानगी नाही आणि कुणाला बोलायचीही परवानगी नाही. मी कुणावर टीका करत नाही, त्याचा चुकीचा अर्थ काढू नये, पण मला जेव्हा जेव्हा कांदा आणि या विषयावर माझा युक्तिवाद होतो तेव्हा निर्मला सीतारामनजी मला सांगतात
राज्यात जा, तुम्ही होता त्या दिवशी सर, राज्यात जा आणि तुमच्या अर्थमंत्र्याला सांगा. माझी तयारी अर्थमंत्र्याला सांगायची, पण आमचा अर्थमंत्री महाराष्ट्राचा जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगलाच जात नाही. ही माझी चूक आहे, ही तुमची चूक आहे. या राज्याचा अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला जात नाही, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा आवाज हा दिल्लीमध्ये कधी बोललाच जात नाही. तुम्ही पत्रकारांनो चेक करा, आजपर्यंत किती वर्ष झाली राज्याचा अर्थमंत्री जात नाही त्या काउन्सिलला. त्याच्यामुळे अधिकारी पाठवतात पण मंत्री जात नाही, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा आवाज हा कधी ऐकला जात नाही. आता कानावर आलंय की मी हे भाषण इतक्या वेळा केलंय की पुढच्या महिन्यात काउन्सिलच्या मीटिंगला जाणार आहे, तसं कानावर आलंय. काय का होईना, माझ्या टीकेमुळे गेले तरी आनंद आहे. रामकृष्ण हरी, आपल्या महाराष्ट्राबद्दल 2 शब्द बोलून या, एवढीच विनम्र विनंती. कारण जीएसटी काउन्सिल, तुम्ही विचार करा, तुम्ही या राज्याचे अर्थमंत्री असाल आणि जीएसटी काउन्सिल एक तरी मीटिंग चुकवली असती का? अहो, इथे ग्रामपंचायतची मीटिंग बायका सोडत नाही, खरंय की नाही? ग्रामपंचायतीला पोचता की नाही सगळे? मग जीएसटी काउन्सिल मध्ये फक्त देश नाही आणि कुणाला बोलायचा अधिकार नाही. समजा उद्या दुसऱ्या कुणाला तरी पाठवलं, त्याला बोलायचा अधिकार नाही, तो नियम आहे तिथला. आणि मग जीएसटी काउन्सिलला आपण जात नाही, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या वतीने कोणी बोलत नाही, म्हणून महाराष्ट्राला तिथे न्याय मिळत नाही. हे दुर्दैव आहे, मी टीका म्हणून म्हणत नाही, पण हे महत्वाचं आहे. तुम्हाला सत्ता हवी आहे ना, तुम्हाला विकास हवा आहे ना, मग विकासाची सगळी कामं करायला पाहिजे, तुम्हाला आवडो किंवा न आवडो. आणि असं काय विकासातलं तुम्हाला हवंय जे जीएसटी काउन्सिलमध्ये तुम्हाला मिळत नाही? एवढी हाऊस आहे ना विकासाची, मग सगळ्यात मोठा विकास तर जीएसटी काउन्सिलमध्ये होतो. आता बघा, आपले 1500 कोटी रुपयाचं 200 कोटी रुपयाची जाहिरात केली. मला एक आणखी मुद्दा सांगा, हा सरकार सांगते का? ते शेतकऱ्यांवर बोलतात का? नाही. महिलांच्या अत्याचारावर बोलतात का? नाही. महागाईवर बोलतात का? नाही. भ्रष्टाचारावर बोलतात का? नाही. अहो, 2014 मध्ये फक्त भ्रष्टाचारावर आपलं सरकार त्यांनी घालवलं, आणि आज ज्यांच्यावर त्यांनी 2014 मध्ये आरोप केले, सगळे आज भारतीय जनता पक्षामध्ये, काश्मीर टू कन्याकुमारी. भ्रष्टाचारावर बोलून दाखवावं त्यांनी आता. का नाही भ्रष्टाचार? मी तर बिंदास बोलते भ्रष्टाचार, मी मुक्त केलंय भारतीय जनता पक्षाने मला. वक्फ बोर्डचं, इथे त्या समाजाचे काही भगिनी असतील, वक्फ बोर्डवर त्यांनी एक नियम कायदा केला की वक्फ बोर्डच्या सगळ्या जमिनीवर नवीन. तुम्हाला नियम कायदा बदलायचा आमचा अजिबात विरोध नाही, पण आमचं म्हणणं आहे की त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला विचारून तुम्ही बदल करा. त्याच्यावर बराच युक्तिवाद झाला. मी मागणी केली की JPC, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला साथ कोणी द्यावी? चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाने दिली, तेव्हा ती भारतीय जनता पक्ष हो म्हणाला. कारण का? मग सरकार केलं असतं. ते काय आपल्या पोटी किंवा तुमच्या प्रेमापोटी नाही JPC केलेली, ते सरकार जाईल त्या भीतीने त्यांनी JPCला मान्यता केली. आज मुस्लिम समाजाच्या मागे लागले, उद्या जैन समाजाला लागतील, पारशी लागतील, ख्रिश्चन, सगळ्यांच्याच मागे लागतील. अहो, त्यांच्या नाही, उद्या तुमच्या माझी मागे लागू शकतात, अशी लोक आहेत ते. तुम्ही विचार करून बघा काय काय त्यांनी केलं. 15 लाख आले का? तर नाही, 1500 वर संपून टाकला विषय. 15 लाख येणार होते की नाही ताई? 1500 रुपये आले. तुमच्या सगळ्यांचं इन्कम डबल करणार होते की नाही? शेतकऱ्याचं डबल इन्कम करेंगे. झालं का डबल? अर्ध झालं, म्हणजे हाफ झालं. डबल करायच्या ऐवजी हाफ झालं. आपल्या समजण्यात गल्लत झाली का? त्यांच्या सांगण्यात देवालाच ठाऊक. आणि मग संविधान बदलला. हो, माझा आरोप आहे भारतीय जनता पक्षावर, तुम्हाला संविधान बदलायचंय. हा फेक नॅरेटिव्ह नाही. आज सगळे त्यांचे मित्र पक्ष पण त्या बीजेपी सारखं बोलायला लागले. फेक नॅरेटिव्ह कसं डोंबल्याचा फेक नॅरेटिव्ह? तुमचे 2 खासदार दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये म्हणाले की आपकी बार 400 बार बदलेंगे संविधान. मी नाही म्हणलेले, भारतीय जनता पक्ष म्हणले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची भाषा आणि संविधान हे आपल्याला दिलंय. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही संविधान या देशात बदलू देणार नाही, म्हणजे नाही, म्हणजे नाही. हे वक्फ बोर्डचं काय प्रकरण आहे? तसंच आहे, हे संविधानाच्या विरोधात आहे. किती गोष्टी तुम्हाला सांगू, संविधानाच्या विरोधात ही गोष्टी करतात. त्याच्या धमक्या देतात ना महिलांना की मतं नाही दिली तर पैसे परत घेऊ. कुणाला धमकी देतो? हे संविधानाच्या विरोधात आहे. कुठल्याही महिलेला धमकी द्यायचा अधिकार नाही आणि पैसे परत घ्यायचाही नाही. हे संविधानाचा तुमचा हक्क आहे.
आणि आम्ही मतदान करू, आम्ही पाहिजे त्याला मतदान करू. तू पण आम्हाला सांगणार मत मागायचा अधिकार आहे पण धमकी द्यायचा अधिकार नाहीये. हे नवीन जे सुरू केलं ना, परवा ते एक कोणतरी भारतीय जनता पक्षाचे काहीतरी सोलून काढा भाषण केली. ही भाषा आहे. आणि देवेंद्रजींबद्दल आधी मला 2014 त्यांनी तर काय सांगितलं, रस्त्यावर उतराण मारा. सोलून काढा कालचं होतं, दुसरं होतं, त्याच्या आधी आणखीन बोलत. ही भाषा सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभते का हो? तुम्ही नाशिककरांनी तर कैलासासी यशवंतराव चव्हाणांना निवडून दिलंय. सुसंस्कृतपणा त्यांच्याकडून शिकलोय आपण. आणि विरोधक असला तरी काय झालं, तो दिलदार असला पाहिजे. ठीक आहे ना, आमच्यावर पण लोक पत्रकार विचारतात की अहो हे तुमच्याबद्दल असं बोलले. ते नेहमी म्हणते अहो मी जर टीका करते त्यांच्यावर तर त्यांची टीका ऐकायची पण ताकद माझ्यात असली पाहिजे. ह्याला सशक्त लोकशाही म्हणतात. त्यांना अधिकार आहे माझ्यावर बोलायचा. काही बोला, ठीक आहे, मी तर ऐकून घेते. आणि कोणी काय विचारलं ह्याच्यावर काय मत आहे, मी आपलं म्हणते रामकृष्ण हरी. काय बोलायचं ते बोला. कारण का ते वैयक्तिक टीका करतात, काय काय बोलतात. काय फरक पडतो त्यांच्या बोलण्याने, आपल्या आयुष्यात फरक पडतो का? आपलं पांडुरंगाचं नाव घ्यायचं, हरिमुखे म्हणा आणि पुढे जायचं. खरंच आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा खूप गांभीर्याने आपण विचार करायला पाहिजे. हा सत्ता परिवर्तन ही काय आम्हाला विकास करायचा आहे, सत्ता पाहिजे वगैरे अशासाठी नसतो. आणि आपल्याला कुठलाही पक्ष फोडून तोडून चिन्ह चोरून पक्ष ओरबाडून असं करून नाही आणायचंय. आपल्या कर्तृत्वाने चांगला अभ्यास करू, चांगला पेपर लिहू आणि मेरिटवर पास होऊन मेरिटवर आपलं सरकार आणू, हे आपल्याला काम करायचं. मला फक्त जाता जाता एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही तुतारीवाला माणूस, वाजवणारा माणूस गावात पोचवला कसा? रामकृष्ण हरी. तुम्ही, मला खरंच कौतुक वाटलं की त्या तुतारी आणि तुतारी, त्या दोन तुतारींमध्ये गलत गेली. 1 लाख मतं. बगरे सर तुम्ही 3-4 लाखांनी निवडून आलात. पिपाणी आणि तुतारी. त्याच्यामुळे आता लक्षात ठेवा की लोक वन वे मतदान केले, पण ही विधानसभा आहे, याच्यात लाखो लोक मतदान करतात. विधानसभेला खूप कमी मतदान लोकसभेच्या मानाने असतं. त्यामुळे एक मत, लोकसभेला एक मत महत्वाचं असतं, आम्हाला दोघांना माहिती आहे. तसंच विधानसभेला पण एक मत महत्वाचं आहे. आता नुसतं तुतारी नाही म्हणायचं. आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. आमच्या माणसांनी तुतारी वाजवली. जे तुम्हाला बोलायचं ते बोला. मी तर माझ्या इलेक्शनला 3 नंबरला माझं होतं, तर मी 3 करायची. आणि मी सांगायचे 3 नंबरचं बटन सुप्रिया, शरद, उद्धव, आदित्य, सोनिया, राहुल असं करत जायचे. लोक म्हणायचे 3 तुतारी विजय गुलाल असं म्हणून मी 3 नंबर 3 नंबरला म्हणलं इकडे तिकडे बघूच नका. 1 2 3 सुप्रिया जायचं, बटन लावायचा, विषय संपला. पण माझ्याकडेही ती पिपाणी होती, तुमच्याकडे पण होती. तुमच्याकडे 1 लाख मतं खाली, अमलदादाकडे पण होती. सगळे तुम्ही बघितलं का अशी रडीचा डाव खेळतात ना. फक्त जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता ना आपला, तिथेच ती त्यांची पिपाणी होती, बाकी दुसरीकडे कुठे नव्हती. इतका रडीचा डाव खेळतात. पक्ष नेला, चिन्ह नेलं, मग हा रडीचा डाव. काय बोलायचं, रडून नाही, असे रडके आहेत ना ते. पण ठीक आहे, आता झालं त्यांचं, आता सरकार झालं, 1 महिन्यावर आलं. इशे रडके आहेत ना, इलेक्शन पण वेळेवर घ्यायची हिंमत नाही, ते पण पुढे ढकललं. आता इलेक्शनमध्ये लाडू वडायचे का प्रचार करायचा हा मोठा प्रश्न होऊन बसला. आता करंजी करायची का पक्षाचं काम करायचं? बरोबर आहे की नाही? मी असते तर म्हणले असते करू दे ना, आमच्या महिलांना दिवाळीत फार काम असतं, दिवाळीच्या आधी उरकून घे म्हणजे मोकळेपणे दिवाळी करू. पण त्यांना तुमची दिवाळी सुखात नाही घालवायची आणि परत दाखवायचंय उचलून की बघा मी किती प्रेमळ आहे. आनंदाचा शिदा तर इतका वाईट देतात हो, त्याची क्वालिटीच वाईट आहे. मग त्या पिशव्यांवरनं भांडण, तुझा फोटो का माझा फोटो. त्या शिद्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही, फोटोमध्ये त्यांना इंटरेस्ट. आणि कानावर आले 10-20 हजार रुपये देणार आहेत, सगळे घ्या आणि काढून घ्या, नाहीतर ते बघतीलच. नाहीतरी आपली सत्ता येणार आहे, काय अडचण येणार नाही पुढे. तुम्हाला एकदा 15 काहीतरीला येणार आहे आपलं इलेक्शन, 15 नोव्हेंबरला येईल. त्याच्यामुळे मला वाटतं दिवाळीनंतर 1 आठवड्या 10 दिवसात मतदान होईल असं मोठा दिसतंय. काही चिंता तुम्ही करू नका. लोकांनी मन ठरवलेले आणि लोक बोलून दाखवत नाही. मराठी माणूस ना शांत असतो.
माझ्याच मतदारसंघात पत्रकार यायचे, कुणाला मतदान करणार, ताईला का दादाला, साहेबाला का दादाला. ते म्हणायचे ठरवलं नाही. मग पत्रकार म्हणायचे, अहो तुमच्या मतदार काय पत्ताच लागत नाही, कोण निवडून आहे. म्हटलं का रे, लोक म्हणतात ठरवलं नाही. लोकांनी व्यवस्थित ठरवलं होतं, पण ते फक्त कॅमेऱ्याला सांगत नव्हतं. त्याच्यामुळे आता सर्वे येतील, बरंच काय काय सांगतील, ऐकायचं जनाचं. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस, आता तुमचा सगळ्यांचा दबाव एवढाच आहे की ही सीट आपल्याला हवी आहे. मगापासून कोण ही सीट पाहिजे पाहिजे पाहिजे. अरे थांब रे बाबा, आधी पदरात पडू दे. पदरात पडायच्या आधीच घोषणा सुरू. पण जरूर महाविकास आघाडीची जी मीटिंग आहे त्याच्यात आपण, अच्छा ताईंनी तर अजून पुढचं ठरवलंय, काढायचंच आहे तुतारी वाजा माणूस. ते चिन्ह आपली कोर्टातली लढाई चालू ठेवायची, ती नाही बंद करायची. नाही ना, काय नाही, चाललंय ते बरं चाललंय. आता आपण दिलेल्या सूचना मी महाविकास आघाडीच्या मीटिंगमध्ये जरूर मी मांडली. पण मला एकच सगळ्यांना विनंती करायची आहे की जिल्हा मोठा आहे, जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष या सगळ्यांचे असतील. मला पत्रकार विचारतात की किती सीट तुम्ही लढणार. मी म्हणते 288 सीट आम्ही लढणार. जिथे जरी काँग्रेसचा असला तरी आपण ताकदीने तिथे काम करायचं. त्यामुळे काँग्रेस सेना याच्यात अंतर नाही. काय सीट वाटप होतो तो बघूया, पण तुमच्या भावना या महाविकास आघाडीच्या मीटिंगमध्ये मी नक्की तुम्हाला शब्द देते तिथपर्यंत मी घेऊन जाईन आणि आपल्या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन. जाता जाता शेवटचा एकच मुद्दा सांगते आणि माझं भाषण संपवते. आपण सगळ्यांनी ज्या ताकदीने आणि विश्वासाने भगरे सरांनी जी संधी दिली त्याबद्दल तुमच्यासमोर नतमस्तक होऊन तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि वर्षातले फक्त 2 महिने भगरे सर मला दिल्लीला द्या, फुल टाइम ते तुमच्याबरोबर असतील. पण सेशनच्या काळात त्यांना तिथे राहून या उत्तम पद्धतीने त्यांनी पहिल्याच सेशनमध्ये भगरे सर फेमस झाले दिल्लीमध्ये. कारण का कांद्याचा प्रश्न, दुधाचा प्रश्न, सोयाबीन अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी जो मांडला त्याबद्दल तमाम दिंडोरीच्या मतदारसंघाचे मी मनपूर्वक आभार मानून उद्या नारळी पौर्णिमा आहे, रक्षाबंधनच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. रामकृष्ण हरी. कृपया कोणी जागेवर बसा प्लीज. 2 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे. यानंतर आपण 5 सत्कार करतोय आपल्या भूमीतल्या